हॅलो फ्रेंड्स, तर आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते शिमला मिरचीची भाजी, म्हणजे शिमला मिरचीचा झुणका। त्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी घातली आणि कांदा परतून घेतला। कांदा थोडा परतून झाल्यानंतर मी लगेचच त्या शिमला मिरची ॲड केली। शिमला मिरची मी बारीक कट केलेली नाही आहे, थोडी लांबसरच कट करून घातली आहे आणि एक 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण त्याचं ओपन करून शिमला मिरची परतून घेणार आहे। नंतर त्यामध्ये मी घातलं आहे तिखट, हळद आणि धणेजिऱ्याची पूड। पुन्हा झाकण ठेवून मी याला वाफ येऊ देणार आहे, जेणेकरून शिमला मिरची आपली चांगली नरम होईल, म्हणजे सॉफ्ट होईल थोडी आणि ती छान अशी शिजून जाईल। आणि मग आता नंतर त्यामध्ये थोडं मीठ ॲड केलं आपल्या चवीनुसार आणि थोडा किचन किंग मसाला, आणि ते सुद्धा छान मी वाफेवर होऊ दिलं। आणि आता तुम्ही बघू शकता शिमला मिरची छान सॉफ्ट झालेली आहे। नंतर त्यामध्ये बेसन पीठ आणि कोथिंबीर घालून परतून घेतला आणि आपला शिमला मिरचीचा झुणका रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा। थँक्स फॉर वॉचिंग।